नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे एस-के अल्बम या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आत्तापर्यंत हळदीचे 10 पेज डिझाइन केले. यानंतर आपण हळदी प्रोग्रामनंतर जे डी-एम पेज वापरतो, ते डी-एम पेज आपण आत्ताच्या भागात डिझाइन करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लँक पेज आहे. यामध्ये आपण आता डी-एम पेज डिझाइन करणार आहोत. मी सिलेक्शन ड्रॉप करतोय. बॅकग्राऊंडमधून कंट्रोल जे ने एक लेअर ओपन केलेली आहे. हे अशा प्रकारचे. अल्टर प्रेस करून बॅक पेजनी इथे येलो कलर फिल करतो, कारण आपलं हळदीचा डीएम आहे तो हळदीसारखे येलो येलो कलर पण आपल्या पेजमध्ये दिसला पाहिजे डीएम मध्ये पण, म्हणून आपण येलो कलर घेतलाय. आता 12-18 वरती या पेजचं सेंटर काढून घेऊया. एकदम सिंपल पद्धतीने आपण पेज डिझाइन करणार आहोत. कोणत्याही प्रकारचा कटिंग फोटो डीएम मध्ये आपण वापरणार नाही. ओरिजिनल जे आहे त्याच बॅकग्राऊंडचा वापर करून आपण डीएम पेज डिझाइन करणार आहोत. हा एक फोटो आहे माझ्याकडं, मी हा घेतो आणि इथे संपूर्ण 12-18 मध्ये फिलिंग करून घेतो. अशा प्रकारे मी पूर्ण एक 12-18 फिल केलं आहे. तुमचा फोटो जसा असेल तशा प्रकारे त्याला सेट करा. आता हे आपला 12-18 पेज अर्ध झालेला आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पुन्हा डिझाईन करायचं आहे. या येलो लेअरची परत कंट्रोल जेने डुप्लिकेट लेअर काढली. आता याच्यात 2 लेअर तयार करायचे आहे कंट्रोल जेने, आणि दुसरीचा कलर आपण चेंज करून घेऊया थोडंसं आपल्याला लक्षात येण्यासाठी, आणि तिला थोडंसं आधीच्या लेअरपेक्षा कमी करून घेऊया. ओके, अशा प्रकारे फ्रेम बनवली आपण. ही त्याची स्ट्रोकचं काम करेल म्हणून. तर ही जी येलो लेअर आहे हिला संपूर्ण आपण व्हाईट करणार आहोत. बघा अशा प्रकारे, म्हणजे हा आपला स्ट्रोक वाटेल त्या फ्रेमचा, आणि तिची आता आपण साईज वाढवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण तिची साईज वाढवून घेतलेली आहे. ही जी बॅकची येलो लेअर आहे तिची पण साईज वाढवून घेतोय. ओके, एंटर प्रेस केला. थोडेसे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे. तुम्हाला तुमच्या सेंटर काढून घ्यायचा आहे लेअरचा 6 वरती. ओके, म्हणजे सर्व फ्रेम सेंटरला असतील या दोन्ही बी. ओके, डन. इथपर्यंत क्लिअर. पुन्हा ह्या लेअरची कंट्रोल जेने डुप्लिकेट करायची आहे अशा प्रकारे, आणि तिची साईज आपण आता कमी करून घेऊया आणि इथे सेट करू. ओके, डन. कंट्रोल जेने पुन्हा इथे एक लेअर काढायची आहे आणि हिला कंट्रोल यूनी पूर्ण ही लेअर व्हाईट करायची आहे. ओके, अशा प्रकारे तिला आपण इथे ॲडजस्ट करणार आहोत. इथे एक भाग वापरला, कंट्रोल जेने हिचा पुन्हा डुप्लिकेट केला आणि तिला रोटेट करून घेऊया. इथे थोडासा भाग वापरायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपण ही लेअर सेट करून घेतलेली आहे. कस्टम शेप टूल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण एक राऊंड कॉर्नर असलेली फ्रेम सिलेक्ट करणार आहोत. ही इथे तिचा कलर आपण चेंज करून घेऊया, ब्लॅक करून घेऊया, आणि अशा प्रकारे फ्रेम ड्रॉप करायची आहे. त्यानंतर हिला रेस्टराईज शेप करून घ्यायचा आहे. रेस्टराईज लेअर करून घ्यायची, म्हणजे एक एकदम नॉर्मल आपली लेअर होऊन जाईल. कंट्रोल जेने पण तिची एक डुप्लिकेट लेअर करायची आहे. जो खालचा लेअर आहे तिची साईज आपण थोडीशी इन्क्रीज करून घेणार आहोत, आणि कंट्रोल यूनी तिला आपण व्हाईट करून घेऊ राहिलो. ओके, आणि ह्या 2 लेअर लिंक करायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते त्यांचं पोझिशन चेंज करणार नाही. हलताना दोन्ही पण संगत हलतील, आणि ही इथे पण सेम ह्या दोन्ही लेअर लिंक करून घ्यायचे आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना मूव्ह करू दुसरीकडे तर त्या एकाच वेळेस जातील साईडला. ओके, अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला एक फोटो फिल करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पेजला आणखी लुक यायला सुरुवात होईल. फोटो मी इथे फिल करून घेतोय. इथे एक फोटो फिल करणार आहे. हे असं आपलं बरंचसं पेज डिझाईन झालेलं आहे. तुम्ही इथे सिंगल क्लोजअप पण वापरू शकता या फोटोच्या ऐवजी. त्यानंतर आता आपल्याला काही क्लिप आर्ट यात ॲड करायचे आहे, जेणेकरून आपलं पेज आणखी सुंदर दिसायला सुरुवात होईल. हे एक क्लिप आर्ट आहे माझ्याकडे. याचा मी अर्धा भाग सिलेक्ट करून तो पेजवरती वापरणार आहे. सिलेक्शन करून घेतो एक साईड, आणि कंट्रोल जेने त्याची डुप्लिकेट लेअर करणार आहे. ओके, त्यानंतर ती लेअर सिलेक्ट करून या दुसऱ्या आपल्या रेग्युलर पेजवरती ड्रॉप केलेली आहे, आणि अशा प्रकारे तिला सेट करतो. ओके, त्यानंतर पुन्हा कंट्रोल जेने तिची डुप्लिकेट करायची आहे आणि तिला व्हर्टिकल रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथे सेट करायचे आहे, जेणेकरून आपल्या आता इथे पेजला लुक आलेला आहे. या व्हाईट लेअरची एक कंट्रोल जेने आणखी एक डुप्लिकेट काढायची आहे आणि ती इकडे पेजच्या दुसऱ्या साईडला ॲड करायची आहे, आणि तिची साईज आता आपण वाढवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा कस्टम शेप टूलमध्ये जायचं आहे, आणि इथे आता आपण त्रिकोणी शेप ड्रॉप करणार आहोत. हा शेप सिलेक्ट केला आहे मी, तो मी तिथे ड्रॉप करणार आहे अशा प्रकारे. ओके,
तेव्हा हा शेप मी इथे ड्रॉप केला आहे. पण ही थोडीशी ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर त्याला रेग्युलर रेस्टराईज लेअर करून घ्यायचा आहे आणि हा शेप आपण व्हाईट करून घेतला, जेणेकरून आपला आता तो आपला जोपर्यंत एडिटिंग चालू आहे तोपर्यंत तो आपल्या लक्षात येऊन जाईल. कंट्रोल जेने पुन्हा त्याची एक डुप्लिकेट करायची आहे. अल्टर प्रेस करून साईज कमी करायची आहे अशा प्रकारे, आणि दुसरा एक अशा प्रकारे इथे ड्रॉप करायचा आहे शेजारीच त्याच्या एक वरच्या साईडला आणि खाली. आता याला कंट्रोल प्रेस करायचा आहे. ह्या शेपच्या भोवती सिलेक्शन करून घ्यायचं आहे. ब्रश टूल घ्यायचा आहे आणि यांचा कपड्यावर जो कलर आहे आपण तो तिथे ॲड करणार आहोत. ओके, हो, अशा प्रकारे हा कलर इथे ॲड झाला आणि इथे पुन्हा सिलेक्शन करायचं आहे आणि इथे थोडासा येलो कलर ड्रॉप करायचा आहे सिलेक्शन करून. ओके, कंट्रोल डी करायचा आहे, डिसिलेक्ट, आणि थोडासा आपण हा येलो आपण आणखी डार्क करून घेतोय. डन. त्यानंतर पुन्हा एक याची कंट्रोल जेने डुप्लिकेट काढायची आहे आणि त्याला पुन्हा पूर्ण छोटा करायचा आहे अशा प्रकारे, आणि याला पण सेम त्याच प्रकारे कंट्रोल जेने डुप्लिकेट करायचे आहे आणि एकदम छोटा लेअर तयार करायचा आहे सेम साईजचा. येलो लेअर वरती ठेवायचा आहे आणि हा ऑरेंज लेअर खाली आणायचा आहे दुसरा. ओके, डन. आता या सर्व लेअर सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांना फ्रेम करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या एकाच वेळेस लिंक करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या एकाच वेळेस कुठे पण मूव्ह होतील. अशा प्रकारे आपण इथे सेट केलेलं आहे. आता आपल्याला इथे एक क्लोजअप वापरायचा आहे. तर आपल्या इकडे जो क्लोजअप अवेलेबल असेल त्यापैकी एक क्लोजअप आपण तिथे ड्रॉप करणार आहोत. ओके, या मोठ्या व्हाईट फ्रेममध्ये आपण तो क्लोजअप वापरणार आहोत. हा क्लोजअप मी तिथे वापरतो. कंट्रोल जीने क्लिपिंग मास्क केलेला आहे आणि अशा प्रकारे सेट करून घेतो. त्याच सिलेक्ट केलेल्या लेअरला आता आपण स्ट्रोक देऊया. आउटसाईड स्ट्रोक करून घेतलेला आहे 20px. आता इथे आपल्याला काही क्लिप आर्ट ॲड करायचे आहे, काही टेक्स्ट पण ॲड करायचे आहे. इथे 2022चा हा जे पेज आहे, 2022 का 2022ची वेडिंग आहे असे गृहीत धरून. त्यानंतर अजून काही क्लिप आर्ट आपल्याला यात ॲड करावे लागतील. हे कलर्स ऑफ मुवमेंटचं जो आपण एक क्लिप आर्ट ॲड करू राहिलो आहे, हे मागील 2 पेजमध्ये पण आपण वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं पण वापरू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल. कंट्रोल व्ह्यूनी मी त्याला थोडासा त्याचा कलर चेंज करून बघतो. थोडासा ऑरेंज केलेला आहे, जेणेकरून त्या साडीच्या कलरशी मॅच होऊन जाईल. त्यानंतर इथे पण काही क्लिप आर्ट आपल्याला ॲड करावं लागतील, काही टेक्स्ट ॲड करावं लागतील. मी वेडिंग मेमोरीजचं टेक्स्ट ॲड करतो. हे टेक्स्ट मी इथे ॲड केलेलं आहे. आता ही व्हाईट लेअर आहे, हिला मी खालच्या बाजूला सेट करतो आणि या संपूर्ण लेअर इथे ॲड करून घेतो आणि त्यांची साईज थोडीशी आता आपण वाढवून घेऊया आणि इथे अशा प्रकारे सेट करून देऊया. याच लेअरचा व्हाईट लेअरचा कंट्रोल जेने डुप्लिकेट करायचा आहे आणि ती या बाजूला ठेवतो. येलो कलर इथे सिलेक्ट करून घेतला आहे, कंट्रोल प्रेस करून सिलेक्शन करून घेतलं आणि अल्टर बॅक प्रेसने तिथे येलो कलर फिल केलेला आहे. अंदाजे हा दोन्हीमधला डिस्टन्स आपण इथे सारखं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्ही कपलचं नाव, गर्ल आणि मुलीचं नाव टाकू शकता. ऐवजी मी इथे हे क्लिप आर्ट वापरून देतो. हे बघा, अशा प्रकारे आपलं एकदम सिंपल पद्धतीने विदाऊट कटिंग केलेलं एक हल्दी पेजचं DM पेज आपण डिझाईन केलं आहे हल्दी प्रोग्रामसाठी. आपण बघू शकता किती सुंदर असं पेज आपलं हे डिझाईन झालेलं आहे. पेज आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.